लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक जिल्ह्यातील देवळातील दी देवळा मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड देवळा येथील बँकेमध्ये 54 लाखांहून अधिक रकमेच्या घोटाळ्याचा पर्दाफाश झालाय। या प्रकरणी पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार या बँकेचा अधिकृत व्हॅल्युअर राजेंद्र मोतीराम सोनवणे यांनी काही खातेदारांशी संगनमत करून बनावट किंवा निकृष्ट दर्जाच्या सोन्याला शुद्ध असल्याचा अहवाल दिला। या आधारे सप्टेंबर 2021 ते फेब्रुवारी 2023 दरम्यान 27 खातेदारांच्या माध्यमातून सुमारे 54,74,000 रुपयांचं कर्ज उचलण्यात आलं। बँकेचे व्यवस्थापक सुनील भालेराव यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला। सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील यांच्या पथकानं कारवाई करत नारायण पवार, मुकेश निकम, युवराज मेदने, बापू खैर आणि सुरेश पगार या 5 आरोपींना अटक केली आहे। कोऑपरेटिव्ह बँकेच्या मुख्य शाखा देवळा येथे सोनेतारण व्हॅल्युअर सराफ श्री राजेंद्र मोतीराम सोनवणे राहणार कापशी यांनी व इतर 27 खातेदारांना हाताशी घेऊन बँकेत सोनेतारण करत असताना सदरील सोने मालाचा वस्तूंबाबतचा